अनिकेत, अरे मी आणि रमा काकू आता तुझीच आठवण काढत होतो आणि उद्या सकाळच्या एसटीने येते मी. अरे वा. अनिकेत, अनिकेत, अनिकेत. उत्तनच्या सेल्फी पॉइंटवर आज आणखी एका तरुणाचा सेल्फी काढताना मृत्यू. अनिकेत काळे असे या तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह उत्तम समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या सेल्फी पॉइंट जवळ सापडला. त्याच ठिकाणी पुन्हा तसाच मृत्यू. मी तुम्हाला त्याच्या मृत्यूचा तपास करायला सांगते कारण मला खात्री आहे की अनिकेत सेल्फी काढताना स्वतःचा जीव धोक्यात घालणं शक्यच नाहीये. मला सांगा, गेल्या काही दिवसात त्याला कसलं टेन्शन होतं का किंवा त्याचं कोणाशी भांडण झालं होतं? भांडण माझ्या देखत नाही झालेलं, पण टेन्शन म्हणाल तर 15 दिवसापूर्वीच त्याची नोकरी गेलेली. अनिकेतच्या तोंडून संजना हे नाव मी कधी ऐकलेलं नाहीये. एक मिनिट, ती काकूंना भेटायला आली आणि हे काकूंचं घर आहे ना? हे घर माझंही आहे. मी अनिकेतचा रूम पार्टनर चेतन. माझा अनिकेत असा नव्हता. हे टीव्हीवर पेपराचे दाखवतात ना, ते सगळं खोटं आहे. अनिकेतला जन्मापासून ओळखणाऱ्या देवकी काकू आणि एकदाच भेटलेली संजना, दोघी समदुःखी आहेत, पण चेतनचा तपासाला विरोध का? चेतन त्यावर स्वतः शेजारचे काका मला सांगत होते की अनिकेतची काही दिवसांपूर्वी नोकरी गेली होती आणि ही गोष्ट त्याला काकूला कळू द्यायची नव्हती. हे खरं आहे का? हो, त्याने मलाही सांगितलं होतं. हा काकू, बरं पाठवा पाठवा. हो विचारतो. अनिकेत चपात्या किती खाणार आहेस? अनिकेत चपात्या किती खाणार आहेस? नाही, डबा नकोय मला. पक्का? काकू एक डबा कॅन्सल करा. बरं एक 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 पाठवा ना. हो हो. अनिकेत, हा कसल्या टेन्शन मध्येस? अरे काय नाही, जॉबचंच जरा. अरे कसलं जॉबचं टेन्शन घेऊन बसलायस तू? अरे एक नोकरी केली तर दुसरी मिळेल तुला. अरे तुझी टॅलेंट आहे बॉस. अरे जॉबचं टेन्शन नाहीये रे. मग पुढच्या आठवड्यात आई येते राहायला आणि तिला जर कळलं ना माझा जॉब गेलाय. चेतन प्लीज यार, एक प्रॉमिस कर. माझी नोकरी गेल्याचं आईला कळता कामा नाही. पण का? हे बघ, मला तिला कुठलंही टेन्शन नाही द्यायचं यार. तिचे इथले सगळे दिवस सुखसमाधानात जायला पाहिजे. प्लीज यार, प्लीज. बर, दिया प्रॉमिस. थँक्स यार. पण याचा अनिकेतच्या मृत्यूशी काही संबंध नाहीये. पण ही गोष्ट इतक्या ठामपणे कसं सांगू शकतोस? हो, कारण त्याची जी नोकरी गेली ती टेम्पररी होती, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. पण 4 दिवसांआधीच त्याला चांगली नोकरी मिळाली होती, पेरोलवर. त्याचा अर्थ नोकरी हे कारण नक्कीच नाही. मग अनिकेतच्या आयुष्यात आणखी कुठला प्रॉब्लेम होता? अनिकेतला जर आधीच्या नोकरीपेक्षा आता खूप चांगली नोकरी मिळाली होती तर मग त्याच्या आयुष्यात नक्की प्रॉब्लेम काय होता? पण मला एक कळत नाहीये, तुम्ही सतत त्याच्या प्रॉब्लेमचा शोध का घेताय? किती संकट आली ना तरी अनिकेत कच खाणाऱ्यातला नव्हता आणि त्याने आत्महत्या करणं शक्य नाहीये. संजना, हे बघ, तू जरा शांत हो. अनिकेत गेलाय ही तर फॅक्ट आहे आणि आपण असं गृहीत धरूया की अनिकेतचा मृत्यू हा सेल्फी काढताना नाही झाला. पण तरी आपल्याला इतर शक्यता पडताळून बघायला हव्यात ना. कसं असतं माहिती संजना ताई, माणसाच्या मनात लपलेलं वादळ असतं ना, ते कुणाला माहिती नसतं. तेच त्याच्या मृत्यूचं कारण असलं तर कदाचित ते सेल्फीपेक्षा जास्त त्रास देणार असेल. करेक्ट आहे. संजना बस बस.
कसं आहे ना संजना, अनिकेतने तुझा जीव वाचवला होता म्हणून तुझ्यासाठी तो हिरो होता. पण अगं कधी कधी आतून खूप स्ट्रॉंग वाटणारी माणसं सुद्धा एखाद्या संकटासमोर वीक पडू शकतात आणि आपल्याला तेच कारण शोधून काढायचंय. अनिकेतच्या मृत्यूची 3 कारणं असू शकतात. एकतर अपघात, आत्मघात किंवा मला सांग, तुमचं जेव्हा पहिल्यांदा भांडण झालं होतं तेव्हा अनिकेतने तुझ्यासोबतच निशांतलाही ऐकवलं होतं? हो. आणि निशांत अनिकेतवर चिडला होता? हो. हे बघ, मी माझ्या बापाचं पण ऐकत नाही आणि हा कसला मला रुबाब दाखवतोय. रुबाब तू दाखवतोयस. मित्र आहात ना हिचे, मग दूर जाऊन मजा बघत बसलात, शूट करत होतात. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. अरे तुला सांगितलं ना घरी जा. निशांत! म्हणजे जर निशांतच्या मनात अनिकेत विषयी सुडाची भावना असेल तर? मला सांग, निशांतने तुला असं काही सांगितलं होतं किंवा त्याच्या वागण्या बोलण्यात तुला काही जाणवलं होतं? खरं तर त्या दिवसानंतर मी निशांतशी कॉन्टॅक्टच तोडला होता. अनिकेतने मला तसं सांगितलं होतं म्हणून, आणि त्यामुळे निशांतही माझ्यावर चिडला होता. तुला माहित नसेल पण कदाचित वरुणला माहित असू शकतं ना. वरुण तू? अनिकेत? हो अनिकेत. वरुण अनिकेतचा कॉलेजचा मित्र आहे ना? हो, म्हणजे त्यांची कॉलेजपासूनची ओळख आहे, पण सध्या त्यांचा कॉन्टॅक्ट तुटला होता कारण वरुणच्या बोलण्यात अनिकेतचा कधी उल्लेख झाला नाही. तू निशांतशी कॉन्टॅक्ट तोडला होतास, पण वरुणचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट असेलच ना? हो असेल. करेक्ट. याचा अर्थ अनिकेत आणि निशांत पुन्हा भेटले होते की नाही हे आपल्याला वरुण कडून कळू शकतं. हे काम कर, मला वरुण आणि निशांतचे फोटोज आणि सगळे डिटेल्स पाठव. ओके. सेट पंडू, तुम्ही अनिकेत आधी जिथे जॉब करत होता तिथे जाऊन चौकशी करा आणि हो त्याच्या बँकेत सुद्धा चौकशी करा, म्हणजे त्याने काही कर्ज वगैरे घेतलं होतं का हे कळेल. मी आणि मनाली जाऊन त्या वरुणला भेटू. हो, अनिकेत बद्दल टीव्हीवर पाहिलं मी. आय वॉज सो शॉक्ड. पण तुम्ही त्याची चौकशी का करताय? कारण ती दुर्दैवी घटना घडली तेव्हा अनिकेतची मनस्थिती नक्की कशी होती हे शोधून काढायचंय आम्हाला. ते शोधून काय मिळणार आहे तुम्हाला? नाही म्हणजे अनिकेत तर गेलाच ना. आम्ही सेल्फी पॉइंटवर जीव गमावणाऱ्या तरुण तरुणींवर रिसर्च करतो. आमच्या प्रोफेशनचा एक पार्ट येतो. ॲक्च्युली कॉलेज नंतर अनिकेतशी माझा संपर्कच नव्हता. इनफॅक्ट बीचवर भेटलो त्या दिवसानंतरही नव्हता. पण निशांतमुळे आम्ही पुन्हा भेटलो, कारण निशांतचा त्याच्यावरचा राग गेलेलाच नव्हता. म्हणजे सेल्फी पॉइंटवर झालेल्या भांडणाचा राग? पण तेव्हा अनिकेतची काही चूक नव्हती, म्हणजे चूक तुमचीच होती ना? नाही, फक्त त्यामुळे नाही, पण त्या प्रसंगानंतर संजना आणि अनिकेतच्या सांगण्यावरनं निशांतची मैत्रीच तोडली. त्यामुळे निशांत खूप चिडला होता. एक दिवस त्यांची गाठ पडली आणि तुझ्याशी नीट वागलो तर माझाच इन्सल्ट करतोस तू, माझी लायकी काढतोस. हा आता तुला दाखवतो निशांत काय चीज आहे. माझ्या सह्या मला माझा दुबळेपणा समजू नकोस. तुला माहिती निशांत, माझ्या वाटेला येऊ नकोस. निशांत, तुझा आत्ता इथून तुझा वयस म्हणून ना वाचला या तुझा आत्ता. तेव्हा मी निशांतला कसं तरी शांत केलं. त्याला म्हणालो, तू असंच वागत राहिलास तर एक दिवस आपलीही दोस्ती संपेल. पण
दोस्ती असंच संपवणं शक्य नसतं ना मॅडम. हां हॅलो, इज दिस स्टार असोसिएट्स? येस, पण आपण कोण? मी मिस्टर सिद्धेश्वर पटवर्धन बोलतो, डायनामिक्स कंपनीतून. हा HR व्हेरिफिकेशन कॉल आहे. सो मला तुमच्या कंपनीमध्ये काम करत असलेल्या एक्स एम्प्लॉईबद्दल इन्क्वायरी करायची. हां विचारा. अनिकेत काळे नावाच्या कॅन्डिडेटने आमच्या कंपनीमध्ये जॉबसाठी ॲप्लिकेशन दिले आणि इंटरव्ह्यूसुद्धा दिला. त्यांनी त्याच्या रेझ्युमेमध्ये पास्ट एक्सपिरियन्समध्ये तुमच्या कंपनीचं नाव मेन्शन केलं आहे. सो ते व्हेरीफाय करायचं होतं. हो, अनिकेत काळे आमच्याच कंपनीमध्ये असिस्टंट अकाउंट मॅनेजर म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होता. आमचं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं, तो पेरोलवर नव्हता. अच्छा, त्याच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगाल? ही वॉज व्हेरी ऑनेस्ट अँड एफिशियंट. त्याची वर्क एफिशियन्सी रिमार्केबल होती. अच्छा, आणि त्याच्या कॅरेक्टरबद्दल, म्हणजे त्याचा कोणाशी काही भांडण वगैरे? नो, नॉट ॲट ऑल. भांडणाचा प्रश्नच नाही. ही वॉज व्हेरी कॉपरेटिव्ह अँड हेल्पफुल. त्याचे सिनियर, सबऑर्डिनेट्स, कलिग सगळ्यांशीच चांगले संबंध होते. एक विचारायचं होतं, म्हणजे तो इतका एफिशियंट एम्प्लॉई असून सुद्धा तुम्ही त्याचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू का नाही केलं किंवा त्याला परमनंट का नाही केलं? मिस्टर पटवर्धन, इट्स अ कंपनी पॉलिसी मॅटर. आमचा मॅक्झिमम स्टाफ हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतो. नाही सॉरी, म्हणजे तुम्ही त्याच्या एफिशियन्सीबद्दल आणि चांगल्या स्वभावाबद्दल बोललात म्हणून मी विचारलं. टू बी फ्रँक इनफ विथ यू, अनिकेत काळेचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करणं हा कंपनीचा डिसिजन होता, माझा पर्सनल डिसिजन नव्हता. इनफॅक्ट त्याला जिच्या जागी ठेवलं होतं ती परत आली म्हणून. एनिवेज, तुम्ही अनिकेत काळेला तुमच्या कंपनीत घ्या. ही विल बी अन ॲसेट टू युअर कंपनी. ऑलराईट, इट वॉज नाईस टॉकिंग टू यू अँड थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. या, यू आर वेलकम. गुड डे, बाय. हॅलो, हां सर बोला. हो, थँक्यू. एक्सक्यूज मी. हां बोला सर. हां सर, अनिकेतने कुठल्याही बँकेतून कर्ज घेतलेलं नव्हतं. मला वाटतं आपली नंतरची शक्यता जास्त प्रॉमिनंट आहे. एक काम कर, तू आणि बंडू त्या निशांतची चौकशी करा. कारण वरूनकडून आत्ता असं कळलंय की निशांत आणि अनिकेतमध्ये नंतर खूप मोठं भांडण झालं होतं. ओके म्हणाली, तू या वरूणवर लक्ष ठेव. मी पुन्हा एकदा अनिकेतच्या आईंना भेटून येते. हा संजना, वरुणने जरी निशांत आणि अनिकेतचं भांडण झाल्याचं सांगितलं तरीही मी निशांतला लगेच गुन्हेगार नाही ठरवलं. कसं आहे, प्रत्येक केसमध्ये नवनवीन लोक समोर येतात, त्यामुळे प्रत्येकावरच विश्वास किंवा पूर्णपणे अविश्वासही नाही दाखवता येत. म्हणूनच मी मनालीला वरुणवर लक्ष ठेवायला सांगितलंय. आता त्या भांडणाबद्दल निशांत सीड आणि बंडूला काय सांगतोय ते बघायचं. कदाचित तो त्या भांडणाबद्दल काही सांगणारही नाही किंवा कदाचित तो फक्त त्याची बाजू सांगेल. बघूया काय होतंय ते. आता मी संजनाला घेऊन अनिकेतच्या घरी जाणार. मला अनिकेतच्या आईंना भेटायचंय. शक्यतो त्यांना न दुखावता अनिकेतच्या आयुष्यात काही पर्सनल प्रॉब्लेम्स होते का याविषयी माहिती मिळवायची. आणि अनिकेतचं रूम पार्टनर चेतन, त्यालाही जज करायचं. आणि हो, अनिकेतचे शेजारचे काका, त्यांनाही भेटायचंय मला. हे बघा, हे आज पुन्हा आल्या. ही अस्मिता एवढा कसला तपास करते? अरे काय भानगड काय? नमस्कार अस्मिता मॅडम. काय आज पुन्हा आलात? अहो, अनिकेत सेल्फी काढताना गेला हे जग जाहीर आहे. तरीही तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवताय? हे बघा, जे जगजाहीर असतं तेच सत्य असतं असं नाही. आणि सत्य शोधून काढायला कितीही वेळ लागला ना तरी तो वाया जात नाही. अहो, कसलं सत्य? ही आजकालची मुलं नशेच्या धुंदीत
आचरटपणा करतात आणि आपला जीव गमावतात. हा अनिकेत त्यातला. हे बघा, अनिकेतला त्यातला म्हणू नका. तो तसा नव्हता. हो, तुला कसं ग माहित? तू कोण होतीस त्याची? ते तुम्हाला नाही कळणार. इतके वर्ष त्याचे शेजारी आहात ना, तरी देखील जी गोष्ट तुम्हाला नाही कळली ना, ती मला कळली आहे एका भेटीतच. कळलं ना? आणि जसं त्याची बदनामी जगजाहीर झाली आहे ना, तसं सत्य सुद्धा जगजाहीर होईल. कळलं? संजना, हे बघ, लोक बोलतच राहणार, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू. उगाच वेळ वाया जातोय आपला. चलाच ये. तुम्ही का आलात पुन्हा इथे? चेतन, येऊ दे त्यांना. अनिकेतचा मृत्यू कसा झाला हे शोधून काढायचा प्रयत्न करते मी. मला सांगा, त्याला काही पैशांची चणचण वगैरे होती? म्हणजे कुठून काही कर्ज वगैरे काढलं होतं त्याने? नाही ग, मुळात अनिकेतचा स्वभाव कर्ज काढण्याचा किंवा उधळेपणाचा नव्हता. उलट मीच त्याला म्हणाले होते की त्याच्या लग्नासाठी आपण जमीन गहाण ठेवू किंवा विकून टाकू. तर तो म्हणाला होता की जमीन म्हणजे आपली दुसरी आई, तिला का कोणी विकतं? आणि ऋण काढून कोणी सण साजरा करतो का? तो म्हणाला की लग्न अगदी साधेपणानं करू, पैशाची काही काळजी करू नकोस म्हणाला होता. काही टेन्शन घेऊ नकोस म्हणाला होता. त्याचा संसार थाटायचा होता. आणि अशी छानशी सून घरात आणायची होती. तिचे लाड करायचे होते, नातवंडांना खेळवायचं होतं. खूप स्वप्न पाहिली होती मी, आणि हे असं नशिबात आलं माझ्या. चेतनने दार का लावलं? एवढा वेळ काय चाललंय या अस्मिताचं? कळत नाहीये का तुम्हाला? पुन्हा पुन्हा अनिकेतचा विषय काढून तुम्ही काकूंना त्रास देताय. का करताय तुम्ही असं? त्याला काही प्रॉब्लेम होते का? त्याने कर्ज काढलं होतं का? हे विचारून काय मिळणार आहे तुम्हाला? त्याने अनिकेत परत येणार आहे का? त्याने अनिकेत परत येणार नाहीये, माहितीये मला. पण त्याच्यावर जो कलंक लागलाय ना, सेल्फी काढताना बेपरवाईने त्याचा मृत्यू झाला, तो कलंक धुतला जाईल. अस्मिता, तू खरंच त्याच्यावरचा हा कलंक धुवून काढशील का ग? सांग ना. हो काकू, तुम्ही नका काळजी करू. आम्ही आहोत तुमच्यासोबत. अनिकेतचा मृत्यू कसा झाला हे मी नक्की शोधून काढेन. आणि मला खात्री, शोधलं की सापडतच. काळजी करा. येते मी. तुझ्या चिकाटीचं कौतुक वाटतं मला अस्मिता, पण या मुलीच्या नादाला लागून तू तुझा वेळ वाया घालवतेस
की तुझ्याकडे दुसरं काही कामच नाहीये? हाच प्रश्न मी तुम्हाला सुद्धा विचारू शकते ना काका? कारण गेला बराच वेळ तुम्ही इथे अनिकेतच्या घराबाहेर नुसतेच बसलाय. तर तुम्ही विचारलंच आहे म्हणून सांगते. अनिकेतच्या बाबतीत जर काही घातपात झाला असेल तर त्या गुन्हेगाराला मी नक्कीच जगासमोर आणेन. कारण गुन्हा कधीच लपत नाही आणि गुन्ह्याला माफी नाही. हिरो हिरो, अरे थांब, एवढी घाई कशाला? एवढी घाई? काय काय चाललंय तुमचं? का मागे लागलाय माझ्या? त्या अनिकेत बद्दल मला काहीही माहिती नाहीये, मी फोनवर सांगितलं ना तुम्हाला. मग का माझ्या मागे लागलाय तुम्ही? तो अनिकेत तिकडे सेल्फी काढताना मेला तर मला का त्रास देताय? तो सेल्फी काढताना गेला नाहीये असा संशय आम्हाला. तो कसाही का गेला असे ना, त्याच्याशी माझा काय संबंध? कारण तुझं त्याच्याशी भांडण झालं. हो, कारण संजनाला वाचवल्यापासून तो जास्तच शायनिंग मारत होता. आम्हाला अक्कल शिकवत होता तो, आणि म्हणून भांडलो मी त्याच्याशी. एक मिनिट, आम्ही त्या भांडणाबद्दल नाही बोलत आहोत, त्याच्या नंतरच्या भांडणाबद्दल बोलतोय. नंतरचं भांडण? पण त्यानंतर मी त्याचं तोंडही बघितलेलं नाहीये. कोणत्या मूर्खाने सांगितलंय तुम्हाला? त्या मूर्खाचं नाव वरुण आहे. फोन लावू त्याला? नाही, आम्ही त्याला फोन बी लावतो आणि तू त्याला मूर्ख म्हटला हे बी सांगतो. देख सीटर फोन द्यायला. एक मिनिट. हा, अहो मी ते भांडण विसरून पण गेलोय. नाही, तू विसरून गेला नव्हतास, तू सांगायचं टाळत होतास. आता समजा इथं सांगतोस का येतोस चौकीवर? चौकीवर कशाला? मी काय केलंय? हे बघा, संजना मला भेटत नव्हती, माझे फोन्सही घेत नव्हती, आणि म्हणून मी भडकलो होतो. त्यात मला तो समोर दिसला आणि माझं डोकंच फिरलं. निशांत, मला जाऊ दे. माझ्या रस्त्यात आडवा येऊ नकोस. तू माझ्या रस्त्यात आडवा आलास. माझ्या गर्लफ्रेंडला संजनाला पटवायला निघालास तू? ए, वाटेल ते बोलू नकोस. त्या दिवसानंतर मी एकदाही भेटलेलो नाहीये तिला, आणि माझा फोन नंबर पण दिलेला नाहीये. मग माझ्याशी फ्रेंडशिप तोड म्हणून का सांगितलंस तू तिला? तिला ॲटिट्यूड दाखवून तिला अट्रॅक्ट करण्याची ट्रिक आहे तुझी. हो, मी तिला तसं सांगितलं, पण तिला पटवण्यासाठी नाही, तर तू एक बिघडलेला आणि वाया गेलेला मुलगा आहेस म्हणून. आणि मी तिला काही सांगेन, तिला ते पटलं म्हणून तिने ते ऐकलं. ती ऐकणारच रे तुझं. तिचा जीव वाचून इम्प्रेस केलंयस ना तू तिला. आज मला झिडकारते ती, आणि फक्त तुझ्यामुळे. अच्छा, मग सुधार स्वतःला आणि तशी खात्री पटवून दे तिला. हो, येस आय विल. हा, पण तोपर्यंत तू तिला पटवशील ना? मी का पटवू तिला? मला तिच्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मग एक काम कर ना, तू पण एखाद्या खडकावर किंवा ब्रिजवर एका पायावर उभारून एक सेल्फी काढ ना. म्हणजे मी तो फोटो तिला दाखवीन आणि तिला कन्व्हिन्स करीन की अनिकेत पण कसा आपल्यासारखाच आहे. आणि तुझ्या एका फोटोमुळे मला माझी फ्रेंड परत मिळेल. प्लीज अनिकेत, प्लीज. ही फालतू नौटंकी बंद कर. तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी का चुकीचं वागू? आणि तू संजनाच नाही, कुठल्याच मुलीचं प्रेम मिळवण्याच्या लायकीचा नाहीयेस. आणि जी मुलगी तुला मिळेल ना, तिचं आयुष्य तू बर्बाद करशील. त्याशी नीट वागलो तर माझाच इन्सल्ट करतोस तू, माझी लायकी काढतोस. थांब, आता तुला दाखवतो निशांत काय चीज आहे. निशांत, निशांत, उठ उठ. काय करतोय? उठ अनिकेत, काय करतोयस तू? निशांत, माझ्या सह्या मला माझा दुबळेपणा समजू नकोस. तुला माहिती? निशांत, 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 माझ्या वाटेला येऊ नकोस. निशांत, तुझा आत्ता इथून.
तुझा वयस मोरू ना वाचला या तुझा आत्ता वरुण काय आहे? समजा तुझ्या मित्राला. अनिकेत कूल डाऊन शांत हो. म्हणजे तू अनिकेत वरती डूग ठेवून होतास सूड घ्यायचा प्रयत्न करत होतास. नाही इनफॅक्ट मी त्यानंतर त्याला भेटलोही नाहीये. खोटं बोलतोस तू. तू त्याला म्हणलास सोडणार नाही बघून घेईन म्हणून. अहो त्यावेळी मी नशेत होतो. संजना माझे फोन्स कट करत होती. तो अनिकेत मला डिवचत होता आणि म्हणून राग अनावरून मी बोललोय तसं. ऍक्च्युली मी काहीही केलं नाहीये. तू खरं सांगतोयस? हो. एक मिनिट. हॅलो काय? हो हो मी पोचतो. हो बाय. कुठे निघाला? हे बघा मम्माचा फोन आला होता. पप्पा पायरीवरून पाय घसरून पडलेत. मला जावंच लागेल प्लीज. ठीक आहे तू जाऊ शकतो. त्याला का जाऊ दिलं तुम्ही? डोंट वरी त्याचा नंबर आहे आपल्याकडे. त्याच्या आईचाच फोन आला होता की नाही आणि तो कुठे चाललाय या दोन्ही गोष्टी कळतील आपल्याला. एक मिनिट थांब. हा राकेश निशांतला फॉलो कर. ओके बाय. वा शिडराव तुमचं पण डोकं मॅडम सारखं चालते की. आता नक्कीच घरी गेला होता की नाही का दुसरीकडे कुठे गेला होता हे राकेश आपल्याला सांगेल. आणि यांनी अनिकेत बद्दल जे काही सांगितलं ते खरं आहे की खोटं हे मॅडम ठरवतील. पण जर निशांत खरं बोलत असेल तर मग खरा गुन्हेगार कोण आहे ते कळेलच लवकर. चल निघूया. निकिता कळतंय का तुला? अगं जरा सिच्युएशन समजून घे. अनिकेत असा अचानक निघून गेलाय. काकू अजूनही रूमवर आहेत. त्यात संजनामुळे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अनिकेतच्या मृत्यूचा तपास करते. अरे अनिकेत बद्दल मलाही वाईट वाटतंय पण तो तुझा काही एवढा जवळचा मित्र नव्हता. तो फक्त रूम पार्टनर होता. रूम पार्टनर. आणि मी तर तुझी लाईफ पार्टनर आहे रे. आई बाबा ऐकत नाहीयेत. घाई करतायत ते. मुलगा बघतायत माझ्यासाठी. प्लीज अरे प्लीज काहीतरी कर लवकर. अरे पण तुझं MBA चालू आहे ना आता. MBA झाल्यावर लग्न करा आणि तोपर्यंत एंगेजमेंट करून ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अनिकेत तर आता गेला मग ती रूम तुझीच आहे. निकिता आता बस करा विषय. अगं मला जरा वेळ दे. 2 वर्ष झाले तुला वेळच देते. निकिता यार समजून घे ना मला. तुझं प्रेम नाहीये का माझ्यावर? एक तर ती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता नको तेवढी चौकस आहे. आणि कदाचित तिची माणसं आताही आपल्या आजूबाजूला असतील. त्यांना जर रूम बद्दलचं माझ्यातलं आणि अनिकेत मधलं ऍग्रीमेंट कळलं ना तर सुतारून स्वर्ग गाठतील ते. अरे पण काय झालं? अरे का थांबवलंयस? मागे का बघतोयस? काय नाही चल निघूया आपण इथून. हा मॅडम ते निघाले. हो मी फॉलो करते त्याला. बाय. काका आता तरी तुम्हाला कळलं ना मी अनिकेतच्या मृत्यूची चौकशी का करते ते? हो मॅडम सॉरी. म्हणजे अनिकेतने संजनाला वाचवलं त्याचं निशांतबरोबर भांडण झालं यातलं मला काहीच माहीत नव्हतं ना. मग मी जे पाहिलं बाहेरून ऐकलं त्यावरच विश्वास ठेवणार ना. पण आता मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला जरा चेतनविषयी माहिती हवी होती तुमच्या. चेतनविषयी? हो निकिताला ओळखता तुम्ही? निकिता? हो ती चेतनची मैत्रीण आहे आणि
अनिकेत घरी नसताना 1-2 वेळा ती त्या रूमवर सुद्धा आली होती. पण रूम तर चेतनची पण आहे ना, म्हणजे अनिकेतचा रूम पार्टनरच आहे. सो रूम बद्दल त्यांच्यात काही अग्रीमेंट होतं का? हो, त्यांचं असं ठरलं होतं की ज्याचं आधी लग्न होईल त्याने दुसऱ्याला डिपॉझिटमधले अर्धे पैसे द्यायचे आणि लग्नानंतर त्या रूममध्ये राहायचं, आणि ज्याचं लग्न झालेलं नाही त्याने ती रूम सोडून द्यायची. हो, देवकी वहिनी अनिकेतचं लवकरच लग्न करून देणार होते. अच्छा, म्हणजे अनिकेतचं लग्न झाल्यावर चेतनला रूम सोडावी लागणार होती. पण मग चेतन आणि निकिता आधी का नव्हते करणार लग्न? ते मला काय माहित नाही, पण एक दिवस अनिकेत घरी नसताना निकिता आणि चेतनचं भांडण झालं होतं. अच्छा, आणि तेही तुम्ही चोरून ऐकलं असेल ना? हो. नाही, हा का असतं चोरून ऐकायची सवय वाईट असते, पण तुमच्या या वाईट सवयीमुळेच यावेळी मला तपासात फायदा होतोय, ही गोष्ट वेगळी. बरं, काय काय बोलणं झालं होतं त्या दोघांमध्ये? सॉरी मॅडम, यावेळेला मी काहीच ऐकू शकलो नाही. काय झालं, नेमक्या वेळेला आमची ही तिकडे तडमडली आणि मला घरी घेऊन गेली ना, त्यामुळे मी काहीच ऐकू शकलो नाही. हां, पण जाता जाता निकिता ओरडून बोलली, ते एक वाक्य मी व्यवस्थित ऐकलं. काय बोलली निकिता? ती म्हणाली, चेतन, एकतर अनिकेतला तुझं ऐकावं लागेल किंवा तुला माझं ऐकावं लागेल. अगं, काय एवढा त्रास करून घेतेस तू माझ्यासाठी? घरी तुझे आई वडील वाट बघत असतील ना ग? मला आई वडील नाहीये आणि घरी वाट बघणारा असंही कोणी नाही. म्हणजे तू एकटीच राहतेस? हो, माझी आई लहानपणीच वारली आणि वडील काय, त्यांना तर कधी मला त्यांचा लळा लागावा असं ते वागलेच नाही. सतत त्यांच्या कामात असायचे, नेहमी बिझी. आता नाही येत ते. अनिकेतने मला तुमच्याबद्दल सांगितलं ना, तेव्हा मला माझ्या आईची आठवण आली. तुम्ही अशा आजारी असताना मी तुम्हाला सोडून कसं जाऊ आई? सॉरी काकू. काय म्हणालीस तू आधी? आई, तुझे आणि माझे गेल्या जन्माचे काय ऋणानुबंध असतील ग? मॅडम, मला असं वाटतं की निकिता आणि चेतन या दोघांमध्ये ना त्या रूमवरूनच भांडण झालं असेल आणि चेतननीच अनिकेतला. पण निशांतचं काय? तुला सोडणार नाही, बघून घेईन मी, अशी धमकी दिली होती ना त्याने अनिकेतला. मॅडम, त्या निशांचे बाबा खरंच जिन्यावर घसरून पडले होते. काय म्हणजे चेतनच अनिकेत? म्हणाली, तू लगेच कन्क्लुजन का काढतीयस? निशान आत्ता जरी खरं बोलत असला तरी सुद्धा त्यांनी अनिकेतला काही केलं नाही असं नाही ना म्हणू शकत आपण. पोलीस स्टेशनला काय कळलं? हा, पोलिसांना अनिकेतची डेड बॉडी बुधवारी सकाळी 11:30 वाजता सापडली आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू 9 ते 10च्या दरम्यान झाला असावा असा अंदाज आहे. त्याचा अर्थ बुधवारी सकाळी 9 ते 10च्या दरम्यान चेतन आणि निशांत कुठे होते हे आपल्याला कळायला हवं. सिल, हे काम कर. जी सेल्फी काढताना अनिकेतचा मृत्यू झाला असं कळलं, ती सेल्फी आणि अनिकेतचे फोन कॉल्सचे डिटेल्स आणि मेसेजचे डिटेल्स मिळव. म्हणाली, तू उद्या चेतनच्या मैत्रिणीला निकिताला भेट
आणि तू आणि सीड उद्या वरुण आणि निशांची चौकशी करा. त्या चेतनला मी भेटेन. सीड, बंडू आणि मनाली ठरल्याप्रमाणे निशांत, वरुण आणि निकिताची चौकशी करायला गेले आणि मी चेतनला भेटणार. पण आज देवकी काकूंची तब्येत जरा बरी नाही असं कळलं, म्हणून मग मी जरा उशिरा जाणार. पण एक गोष्ट मला अजूनही कळलेली नाहीये, अनिकेत त्या सेल्फी पॉइंटवर का गेला असेल? ही गोष्ट माझ्या आधी का लक्षात आली नाही? बुधवारी तर सुट्टी नव्हती आणि अनिकेतला जर नवीन नोकरी मिळाली होती तर तो ऑफिसला न जाता सेल्फी पॉइंटवर का गेला असेल, आणि तेही एकटाच? हे थांब, हे काय करतेस? उतर खाली. उतर उतर म्हटलं ना, उतर खाली. इथे किती जण मेलेत माहिती नाही का तुला? तरी तिथे उभी राहून सेल्फी काढतेस. बोर्ड लावला वाचता येत नाही. तुम्ही अशी जीवाची खेळ करायचे आणि लोक आमच्या नावाने बोंबलतात. सॉरी हवालदार साहेब, मी सेल्फी नव्हते काढत. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. अस्मिता मॅडम, माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. नाही, इट्स ओके. ॲक्च्युली काही दिवसांपूर्वी अनिकेत काळे नावाच्या मुलाचा इथं सेल्फी काढताना तोल जाऊन मृत्यू झाला अशी चर्चा आहे. मी त्याचा अंदाज घेत होते, म्हणजे कुठल्या पोझिशनमध्ये कसा तोल जाऊन तो पडला असेल. म्हणजे तुम्ही त्याच्या मृत्यूचा तपास करताय? हो. खरं तर अनिकेतने एका मुलीचा याच ठिकाणी असं सेल्फी काढताना जीव वाचवला होता. तोच स्वतः असं कसं करेल ना? म्हणजे अनिकेतला कोणीतरी मारलंय असं वाटतं तुम्हाला? हो, म्हणजे निशांत तापड होता, एक खरं आहे, पण तो अनिकेतला मारेल? तेच तर शोधायचं आहे. मला सांग, अनिकेतचा मृत्यू झाला तवा म्हणजे बुधवारी, वेनसडेला 9 ते 10 निशांत कुठं होता माहिती आहे तुला? हे बघ, असा रोज किती वाजता आणि कुठे होतो याची नोंद नाही ठेवत मी, कळलं? मनाला वाटेल ते करतो. नाही, रोजचा नाही विचारत आहे मी फक्त बुधवारचा विचारतो. सकाळी 9 वाजल्यापासून तू बुधवारी कुठे होतास? आता सकाळी म्हणजे घरीच असणार ना? नक्की घरीच होतास? आणखीन कोण होता घरी तुझ्या बरोबर? पप्पा ऑफिसला गेले होते, मम्मा मार्केटमध्ये गेली होती, सो मी घरी एकटाच होतो. बुधवारी सकाळी निशांत कुठे गेला होता मी म्हणजे नक्की नाही सांगू शकणार, कारण तेव्हा मी विजयच्या गॅरेजवर होतो माझ्या बाईकसाठी. म्हणजे माझी बाईक दिली आहे त्याच्याकडे रिपेअरिंगसाठी. मम्मा मार्केटमधून घरी आली तेव्हा दार मीच उघडलं होतं. फाईन.
झाल्या तुमच्या फालतू चौकशा करून? जाऊ मी, काम आहेत मला. एक मिनिट थांब. हा मनाली, काय निकिता घरी नाहीये? अगं मग तिला शोधायला हवं आपल्याला. मनाली मी करतो तुला कॉल बॅक. चल बाय. अनिकेत बद्दल तुम्ही जे काय सांगितलं ते आम्हाला काहीच माहिती नव्हतं. संजनाचा सेल्फीचा प्रयत्न, त्या मुलांचं भांडण, हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. पेपरात पण काही आलं नाही. मला सांगा, अनिकेतची जेव्हा डेड बॉडी सापडली तेव्हा इथे संशयास्पद काही सापडलं होतं का? तसा रुटीन तपास केला होता. खुनाचा तपास करतात तसा नव्हता केला. कारण अनिकेतचा मृत्यू सेल्फी काढताना झाला असं दिसत होतं. बस इथे हा बोर्ड लावला आणि आमची ड्युटी लावली. तरुण मुलांचा एक खूळ आणि त्रास आम्हाला. खरंय तुमचं. काय शोधताय मॅडम? हा खडा आधी इथे आलेल्यांपैकी कोणाचाही असू शकतो. हवालदार साहेब बोलले ते बरोबर आहे. हा खडा आधी सेल्फी पॉइंटवर आलेल्यांपैकी कोणाचाही असू शकतो ना. आणि जर तसं असेल तर या खड्याचा अनिकेतच्या केसशी काहीच संबंध नाही. पण कदाचित हा खडा अनिकेतचा किंवा अनिकेतला ज्याने मारले त्याचाही असू शकतो. बुधवारी सकाळी 9 वाजता निशांत कुठे होता हे सीत कन्फर्म करेल. वरुण विजयच्या गॅरेजवर गेला होता की नाही हे बंडू कन्फर्म करेल. आणि चेतनच्या मैत्रिणीला निकिताला मनाली बोलतं करेल. आणि मला हा खडा ज्या अंगठीतला आहे त्या अंगठीच्या मालकाला शोधायचा आहे.